तर अशोक मस्के म्हणतात तसं डोक्यामध्ये विचार चालू आहेत आणि श्वास पण चालू आहे. तर दोन्ही एकाच वेळेला चालू असतं. आता दोन्ही एकाच वेळेला चालू असतं असं नाही. मेंदू एकाच वेळेला सगळ्या शरीरातली कामं, सगळ्या शरीरावर त्याचं नियंत्रण असतं, कनेक्शन असतं आणि एकाच वेळेला असतं. मेंदू हा शरीराचा राजा आहे ना. मेंदू हा शरीराचा राजा म्हटलेला आहे. म्हणजे नर्वस सिस्टम आपली मज्जासंस्था ही सगळ्या शरीरावर नियंत्रण करते. याचा अर्थ असा की आपलं आनापान पण मेंदूच करतो. हे जाणवत आहे का? आपला आनापान सुद्धा मेंदूच करतो. मेंदूचं जर सगळ्या शरीरावर नियंत्रण आहे. मेंदूचं म्हणजे मनाचं, चित्ताचं, कॉन्शियसनेसचं. जर सगळ्या शरीरावर नियंत्रण आहे, मग शरीरातल्या सगळ्याच क्रिया तोच करतो ना. पाहतो तोच, मेंदूच पाहतो. आता मेंदू, मेंदू आपण असं नाही म्हणत, परंतु मन, ज्याला मन, माइंड, कॉन्शियसनेस, त्याला त्याला वैचारिक विचार, एका बाजूला विचार चालले, दुसऱ्या बाजूला भावनांचं भावनांचा प्रभाव आहे, चित्ताचा प्रभाव आहे. आता हे सगळं, ही जेवढं वर जातो तेवढं गुंतागुंत वाढत जाते. जेवढं खाली खाली येतो तेवढी सिम्पली, थोडं थोडं सिंपल असतं. म्हणजे श्वास जरा सिंपल आहे. आतमध्ये जाऊन जरा श्वास पाहिला, जरा त्याची गती कमी आहे आणि त्याच्यातले गुंतागुंत जरा कमी आहे. म्हणून कमी गुंतागुंतीच्या या ऍक्टिव्हिटी पासून, या शारीरिक क्रियेपासून आणि मानसिक क्रिया पण आहे. श्वासोश्वासाशी मन पण जोडलेलं आहे, ब्रेन पण जोडलेला आहे. कारण मनात जसं आहे तसं श्वासोश्वासाचा वेग पण कमी जास्त होतो. मनात राग आला तर श्वास वेग घेतो आणि उष्ण पण बनतो. राग असेल जास्त, जेवढा राग जास्त तेवढी धाप लागते, है ना. जास्त रागीट माणूस कसा दाट खाऊन बोलतो आणि त्याला धाप लागते एक प्रकारची. हा. उसका प्रॉब्लम सॉल्व करता है, अपना प्रॉब्लम पण सॉल्व करेगा. आपण स्क्रीन समोर आलो, मीटिंग मध्ये आलो की मीटिंग मध्ये आलो त्याचं भान ठेवायचं आधी. मनामध्ये राग असेल तर श्वास त्या प्रमाणात बदलतो, त्या पद्धतीने बदलतो. मन शांत असेल तर श्वास पण शांत असतो. चित्त शांत असेल तर मन पण शांत असतं. चित्तामध्ये जसे बदल होतात आणि मनामध्ये, त्याप्रमाणे श्वासाची क्रिया पण चालते. आता फक्त श्वासाचीच नाही जात, हृदयाची पण चालते. ज्याचं मन अस्वस्थ असतं, अस्थिर असतं, चिंताग्रस्त असतं, त्याचं ब्लड प्रेशर पण वाढतं. जो जास्त तणावात असतो त्याचं ब्लड प्रेशर पण बदलतं. जेवढं चित्त मन शांत असतं तेवढं ब्लड प्रेशर पण शांत असतं आणि श्वास पण शांत असतो. हे सगळे इंटर कनेक्टेड आहेत ऑर्गन. या सगळ्या इंटर कनेक्टेड, एकमेकांशी जोडलेल्या
ऍक्टिव्हिटीज आहेत, सिस्टम्स आहेत, या म्हणायला वेगवेगळ्या आहेत पण सगळं एकच आहे. आणि आपल्याला सगळ्याशी एकरूप व्हायचं काम करायचंय. ते सतीनं जागृतीनं शक्य आहे. सगळ्याशी एकरूप म्हणजे आनापानसती, कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, मनोधम्मानुसती. आणि मग त्याला धरून बाकी सगळे इंद्रिय, सगळ्या क्रिया, अंतरक्रिया, सगळ्या गोष्टी. पण सगळ्या एकदम दिसत नाहीत, सगळ्या एकदम जाणवणार नाही. म्हणून क्रमाक्रमानं जावं लागतं. क्रमाक्रमानं प्रस्थान करावं लागतं, पुढे जावं लागतं. कसं जायचं ते आपण शिकलेलो आहोत. विसर पडला असेल तर परत सांगतो. म्हणजे आपण आतमध्ये उतरण्याचा डायरेक्ट मार्ग आणि इनडायरेक्ट मार्ग असं पण आपण काही दिवसांपासून बोलतोय आपण ते. डायरेक्ट मार्ग म्हणजे कसा? डायरेक्ट आपण या मनोकायिक अस्तित्वामध्ये, ह्या जिवंत कायेमध्ये, या जीवनामध्ये आपण डायरेक्ट उतरतो, कनेक्ट होतो. ही डायरेक्ट मेथड आहे. डायरेक्ट मेथडमध्ये आपण सर्वसाधारणपणे सुरुवातीला आनापानचा, किंवा मी त्याला काया आनापान म्हणतो, काया आन काया अपान, शरीर श्वास आतून आत घेतं, आतून बाहेर सोडतं. आणि या सगळ्या धडामध्ये जे आन आणि अपान साठी ज्या मुवमेंट चाललेल्या आहेत, हालचाली, ज्या जाणीव आहेत, त्या श्वासाला धरून, तो आपला जागृतीचा आणि सतीचा विषय आहे. त्याला आनापान सती आपण म्हणतो. तर तिथं फक्त आनापान सती जरी म्हणत असलो तरी फक्त आनापान नाही चाललं तिथं. जसं आपण मगाशी म्हटलो की सगळ्या क्रिया एकाच वेळेला चालू आहेत. त्याचा काय आनापान म्हणजे श्वास असं काय वेगळा काढण्याचा मुद्दा नाही तो. आता मी काहीतरी श्वास वेगळा काढील आणि मग आनापान सती श्वासाचं भान ठेवील किंवा जाणीव ठेवील, असं सेपरेट नाही. ते सगळं एकाच वेळेला चाललेलं आहे, सगळं इंटरकनेक्टेड आहे, सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. परंतु आपण अभ्यासासाठी किंवा हम्म, आता इथं इथं थोडासा म्हणजे आपल्याला ध्यानाचा मुद्दा जो आहे, मनाचं तिकडं आपल्याला थोडस ध्यान द्यावं लागतं, अटेन्शन द्यावं लागतं, अवधान द्यावं लागतं. मानसशास्त्राच्या भाषेत त्याला त्यांनी अवधान म्हटलेलं आहे. परंतु आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागते की जिथं आपलं अवधान जातं, अटेन्शन जातं, तिथं गुंतून पडता कामा नये. कारण तिथं एका ठिकाणी गुंतून पडलं तर बाकीच्या सगळ्या जे काही बाकीचं जे अस्तित्व आहे, बाकीचं जे आपलं मनोकायिक अस्तित्व आहे, ते सगळं दुर्लक्षित होतं. तिकडं आपलं लक्ष नाही राहत, म्हणजे त्याचं आपल्याला भान राहत नाही. जेव्हा आपण एकाच एकाच बाजूला एकाच याच्यात गुंतून जातो, गुंतून पडतो, तर बाकीच्या गोष्टीचं भान राहत नाही. आणि बाकीच्या गोष्टी, बाकीच्या ऍक्शन, कृती, आतल्या ऍक्टिव्हिटी त्या सगळ्या चाललेल्या आहेत. म्हणजे काहीतल्या इतर ऍक्टिव्हिटी चालल्यात, आपण श्वासाकडे पाहतो, श्वासाचं ध्यान करतो समजा एखाद्या मुद्द्याला धरून, आणि तिथे अडकून पडलो की आपल्याला मग कायमधल्या ऍक्टिव्हिटीचं भान राहत नाही आपल्याला, बाकी जाणीवांचं भान राहत नाही आपल्याला, इमोशन्सचं, चित्ताचं भान राहत नाही आपल्याला, विचार प्रक्रियांचं भान राहत नाही आपल्याला. सगळं आपण म्हणजे जणू काय बाकीचे एक बाकीचे सगळे अवयव, बाकीचं सगळं अस्तित्व जणू काही असं बधीर होतं, बधीर.
म्हणून एका बाजूला चित्त लागलं तर ते चांगलं पण वाटतं, त्याच्यामुळे शांतता पण मिळते. परंतु त्याच्यामध्ये अं, जे अवलोकन करायला पाहिजे, जे ऑब्झर्वेशन करायला पाहिजे, ज्या इतर ऍक्टिव्हिटीज आणि इतर ज्या गती आहेत आतल्या, त्याचं जे आपल्याला एक अभ्यास करावा लागतो, त्याचं जे आपल्याला भान ठेवावं लागतं, ते ते सुटलं नाही पाहिजे. हीच गोष्ट बुद्धांच्या शेवटी लक्षात आली असं मला आता परत परत वाटतंय. आता आपलं हे सती धम्मचिंतन चालू आहे, तर ह्या धम्मचिंतनामध्ये कोणताही मुद्दा कधीही पुढे येऊ शकतो. कारण ती गुंतागुंतच आहे. गुंतागुंतीमध्ये हाच मुद्दा आणि तोच मुद्दा असा आपल्याला अं, घेता येत नाही कधी कधी. सगळ्याच ऍक्टिव्हिटी जर एकाच वेळेला चाललेल्या आहेत तर आपल्याला जास्तीत जास्त गोष्टींचं भान पाहिजे. आणि काही गोष्ट, विशिष्ट गोष्ट आपल्याला समजा अभ्यासायची, तर तेवढ्या पुरतं भान ठेवून आपल्याला ध्यान करता आलं, असं काही त्याच्यात पाहता आलं तर हरकत नाही. आता आपण थोडे आपले शब्द बदलत चालले, लक्षात घ्या. आपण आता सती सती म्हणजे भान जागृती असं आपण म्हणतोय, परंतु मनाचं एक कार्य ध्यान पण आहे. ते नॅचरल आहे. पण जागृत ध्यान असं काही म्हणता येऊ शकतं का? तर तसा विचार करायला हरकत नाही. पण जिथं फक्त ध्यानावर लक्ष दिलं जातं, विषयावर लक्ष दिलं जातं, आपण जिथं गुंतून पडतो आणि बाकीच्या अस्तित्वाचं भान नाही, बाकीच्या जीवनाचं भान नाही, तर मग त्याचा दुष्परिणाम होतो. म्हणून आपण काही माणसं पाहतो, जी ध्यानी माणसं पाहतो, जे ध्यानालाच फक्त महत्व देतात, ते हरवून जातात. हरवून जातात. आणि पूर्वीच्या काळात पण अशी पूर्वीच्या काही उदाहरणं जे आहेत, ती माणसं जंगलात गेली काहीतरी शोधण्यासाठी, ध्यान करण्यासाठी, शांततेच्या शोधात जंगलात गेली न जणू काही जंगलाचेच झाले ते. आणि मग पुढं त्यांचं काय झालं माहिती नाही. आणि इकडं आपलं जे काही जीवन असतं हे समाजाशी कनेक्टेड असतं. म्हणजे आपलं जीवन हे कुटुंबाशी कनेक्टेड आहे. आपलं जीवन हे आपल्या नात्यागोत्यांशी पण कनेक्टेड आहे, समाजाशी कनेक्टेड आहे, अं, राज्याशी कनेक्टेड आहे, देशाशी कनेक्टेड आहे, जगाशी कनेक्टेड आहे, विश्वाशी कनेक्टेड आहे. आपलं जीवन हे सगळ्या याच्याशी कनेक्टेड आहे. मग जर सगळ्याच्याशी आपलं जीवन जर कनेक्टेड आहे, तर मग आपल्याला सर्वांगीण भान पाहिजे. आणि ते सर्वांगीण भान हे ध्यानामध्ये कधी कधी शक्य होत नाही. म्हणून ध्यानामध्ये हरवलेले लोक हे परागंदा झालेले पण पाहायला मिळतात, निघून गेले, घर सोडले, असे आपण अशी उदाहरणं आहेत. हे माझ्या समोर आहेत काही उदाहरणं. घर सोडलं आणि गेले निघून, गायब झाले. त्यांना तिथं काय सापडलं काय नाही, का नाही, का उदासीनतेमध्ये गेले, फ्रस्ट्रेशन मध्ये गेले, वैफल्यग्रस्त अवस्थेत गेले, काही माहिती नाही. म्हणून बुद्धाने तिथून एक प्रकारे काढता पाय घेतलेला आहे. सगळ्या साधना केल्या, ध्यान साधना तपश्चर्या सगळ्या केल्या, तर ते दुसऱ्या टोकाला गेले. पहिलं टोक त्यांचं राजपुत्र म्हणून जे काही टोक होतं, तिथून ते बाहेर पडले आणि इकडे दुसऱ्या टोकाला गेले, ध्यान साधना आणि आत्मक्लेश. आणि तिकडे काही मिळालं नाही, म्हणून ते मध्यम मार्गावर आले. आणि तो मध्यम मार्ग म्हणजे सती जागृतीचा आहे. तर आपण
आपण ते लक्षात घेऊन आपली प्रॅक्टिसची आपण आखणी केली पाहिजे. म्हणजे प्रॅक्टिसचं स्वरूप, साधनेचं स्वरूप आपण लक्षात घेतलं पाहिजे, की जागृतीचं हे काय महत्व आहे आणि हे का गरजेचं आहे. याच्यातून आपल्याला आपण कोणावर टीका करतो आणि कोणाच्या चुका दाखवतो असे त्याचा अर्थ नाही. मनाचं कार्यच ते आहे, तसं आहे. मन एक तर भान हरवलेलं मन एक कुठेतरी ध्यानात तरी जातं, तपस्येमध्ये तरी जातं, नाही तर मग खाओ पिओ ऐश करो, मौज करो. म्हणजे इंद्रिय सुखाच्या याच्यामध्ये मन गुंतलेलं असतं, नाही तर इकडं कंटाळलं का मग ते दुसऱ्या टोकाला जातं. मग यातना हत्त केलं मथानुयोग, म्हणजे स्वतःला यातना द्या. नाही तर मग काम सुखल्ली का अनुयोग, खा प्या मजा करा. अशी दोन जगण्याची टोकं आहेत असं बुद्धांचं म्हणणं आहे. बाबासाहेबांनी पण त्यांच्या ग्रंथामध्ये बुद्ध अँड हिज धम्ममध्ये ही गोष्ट मांडलेली आहे. सिद्धार्थ गौतमांनी ध्यान करून पाहिली, पण त्याच्यातून प्रश्न सुटत नाही. म्हणजे जीवनातला जो यातनांचा प्रश्न आहे, दुःखाचा प्रश्न आहे, तो सुटत नाही. म्हणून ते मध्यम मार्गाकडे नॅचरली वळालेले आहेत. दोन्ही मार्गाला, दोन्ही टोकाला जाऊन ते सम्यक मार्गावर आले. सम्यकचा अर्थच मध्यम मार्ग आहे. सम्यक या शब्दाचा अर्थच मध्यम मार्ग आहे. मध्यम मार्ग म्हणजे दोन्ही टोकांचं भान आहे. मध्य तेव्हा साधता येतो जेव्हा दोन टोकं कळतात. डायरेक्ट मध्ये कधी येता येत नाही. आपल्याला चूक काय आणि बरोबर काय, बरोबर काय चूक काय, या दोन्हींचं भान आपल्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण मध्यम मार्गावर येत नाही, मध्यम अवस्थेत येत नाही. आपण परवा पाहिलं, आपलं आपलं पारडं जे आहे, ते पारडं आपल्या दोन्हींचं संतुलन ठेवण्यासाठी, समान समान पातळीवर येण्यासाठी आपल्याला मधला जो तराजूचा काटा आहे, तो जो सतीचा काटा आहे, तो हे सगळं पाहतो. ही जागृती जी आहे ते सगळं पाहते. तर ही जागृती कशी डेव्हलप करायची, याचं आपल्याला, ही गोष्ट आपल्याला परत परत समजून घ्यावी लागते. तर ज्या जीवनाचं संतुलन आपल्याला राखायचे, ज्या मनोकायिक अस्तित्वाचं, म्हणजे मनाचं, विचारांचं, चित्ताचं, जाणीवा, शरीरातल्या ऍक्टिव्हिटीज, हे संपूर्ण जे मनोकायिक अस्तित्व आहे, ह्याचं जर आपल्याला, याला जर समाधीमध्ये आणायचं असेल, संतुलित अवस्थेमध्ये आणायचं असेल, याला जर, यातला विस्कळीतपणा कमी करायचा असेल, म्हणजे ताणतणाव कमी करणे, म्हणजे टेन्शन कमी करणे, म्हणजे दुःखमुक्ती, हे सगळं जर आपल्याला साध्य करायचं असेल, तर हे दोन दोन टोकांना धावपळ करणार जे जीवन आहे किंवा मन आहे, मन हे धावपळ करतं. हे याचं भान आलं पाहिजे. आणि सगळ्यात अवघड काम आहे मनोधम्मांचं भान येणं, मनाचं भान येणं. मन हे केंद्रबिंदू आहे, म्हणजे ब्रेन 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 म्हणजे मन असंही म्हणता येतं. आता मन म्हणजे त्याच्यामध्ये इमोशनल भाग पण आला आणि वैचारिक भाग पण आला. तर याचं भान येण्यासाठी, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, त्या गुंतागुंतीपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा गुंतागुंतीमध्ये उतरण्यासाठी, त्याचं भान येण्यासाठी, त्याच्यात ऍब्झॉर्ब होण्यासाठी आपल्याला सोप्या याच्यातून सुरुवात करावी लागते. आणि त्याचा स्टार्टिंग पॉइंट, त्याची सुरुवाती अनापान आहे. हा बुद्धांचा शोध आहे. त्या अनापानला जे लोक ध्यानाच्या पातळीवर नेतात, त्यांना ते बुद्धांचा शिकवण समजली नाही, किंवा ते पुढे जाऊ शकत नाही, त्यांचं पठाण होऊ शकत नाही. जागृतीचं प्रस्थान म्हणजे श्वासातून कायेमध्ये, कायेतून जाणीवा, जाणीवातून चित्त आणि विचार प्रक्रिया, हे टोटल अस्तित्व जे आहे, त्याचं भान येणं शक्य नाही जर एकाच विषयामध्ये गुंतून राहिलं तर.
एक किंवा एक 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 अनेक विषय ते एक 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 घेत घेत जीवन ही गती आहे, स्रोत आहे, स्ट्रीम आहे, गती आहे, प्रवाह आहे. तर त्या प्रवाहात उतरता आलं पाहिजे, त्याला स्रोतापन्न म्हटलं. त्याची सुरुवात सर्वसाधारणपणे श्वासापासून किंवा मी त्याला काया अनापान म्हणतो, काया अनापान पासून होऊ शकते. ही डायरेक्ट मेथड. आणि इनडायरेक्ट मेथड जी आहे ती सुद्धा आता आपली चाललेली आहे. जेव्हा आपण ह्या गोष्टीवर चिंतन करतोय आणि मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, आणि या विषयांवर जेव्हा जेव्हा जे आपण चिंतन करतोय म्हणजे शब्द, हे शब्द जे आहेत, संज्ञा ज्या आहेत, जे जे शब्द बोलले जातात, ते शब्द सुद्धा आपल्याला इनडायरेक्टली जागृत करतात. ती इनडायरेक्ट मेथड. जसं आपण पाहिलं, बुद्धांचे शब्द हे ऐकणाऱ्याला जाग करायचे. बाबासाहेबांचे शब्द सुद्धा ऐकणाऱ्यांना, ज्यांच्यासाठी ते बोलत होते, ज्यांच्या समोर ते बोलत होते, त्यांचे जे टार्गेट होते, त्यांचे जे जे लोक त्यांचे विषय होते, जो समाज त्यांचा विषय होता, जो प्रश्न त्यांचा विषय होता, त्या प्रश्नाशी संबंधित असलेले लोक, तो समाज, तो वर्ग जागा व्हायचा त्यांच्या शब्दांनी. ही जागृतीची इनडायरेक्ट मेथड आहे. उदाहरण म्हणून सांगतो, म्हणजे शब्द माणसाला जाग करतात. शब्द म्हणजे संज्ञा आहेत. शब्द म्हणजे शब्द म्हणजे काहीतरी विषय आहे, प्रत्येक शब्दात काहीतरी विषय आहे, मुद्दा आहे. तर त्या मुद्द्याला धरून मन जाग होतं, होऊ शकतं. किंवा नुसते ते शब्द ऐकले जातात पण जाग येत नाही, कारण ते शब्द समजून घेण्याची जी क्षमता, पात्रता आपल्याला कमवावी लागते जागृतीनं मुद्दाम. ती जर नसेल तर मग ते शब्द हवेत जातात. आपण त्याला काय म्हणतो, इकडून ऐकलं आणि इकडून सोडून दिलं, असे पण नसतात. किती महत्वाचे शब्द असले पण ते शब्दांचं जे मधला मधला जो मधली जी स्टेप आहे चिंतनाची, ती चिंतनाची स्टेप नसेल तर आपण आपल्या भाषेत म्हणतो व्यवहारात की नळी फुंकली सोनारी, इकडून तिकडे जाती वारे. तसं ते शब्द इकडून ऐकायचे आणि इकडून सोडून द्यायचे, म्हणजे इथपर्यंत याला ताण नाही द्यायचा. असे पण बरेच मेंदू आहेत, असे पण बऱ्याच लोकांचं मन आहे का त्यांना त्यांना त्या विषयांवर, त्या संज्ञांवर, त्या शब्दांवर थांबून चिंतन करता येत नाही. कारण तो संयम नाही, ते स्थैर्य नाही, ती समाधी नाही, चित्त शांती नाही, मन शांती नाही, कारण जागृती नाही, सती नाही. तर हे सगळं आपल्याला, म्हणजे धम्मचिंतन जे चाललंय ते त्या अर्थाने चाललेलं आहे की आपण जास्तीत जास्त शांतपणे, स्थिरपणे आपण विषय समजून घेतो. आणि एका विषयात जे अनेक विषय गुंतलेले आहेत, जसं आता शब्द आहेत, शब्द एकच नसतो, शब्द 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 मिळून दोन शब्दांचं एक वाक्य होऊ शकतं. मी बोलतो, आता एक वाक्य आहे, मी आणि बोलतो, दोन शब्द आहेत. आता हे दोन शब्द वेगळा, या दोन शब्दातून काय बोध होतो? मी बोलतो, किंवा तुम्ही म्हणाल मी ऐकतो. तर काय, मी म्हणजे काय आणि ऐकतो म्हणजे काय किंवा बोलतो म्हणजे काय? तर हा चिंतनाचा विषय आहे. तर त्या शब्दांमध्ये पण सती आपल्याला हे करावी लागते, वापरावी लागते.
इथे हे मनाचं भान आहे. ते इनडायरेक्ट मेथडनी शब्दांनी पण मन जागृत होऊ शकतं आणि आत उतरून पण सगळं अस्तित्व जागं होऊ शकतं. आणि ते जास्त महत्वाचं आहे. तिथे इन्व्हेस्टिगेशन चालतं, तिथं संशोधन चालतं. हे संशोधन करण्यासाठी आपल्याला श्वासाचा आधार घेऊन खोलामध्ये उतरावं लागतं. आणि श्वासाचं जे आन आणि अपान चालू आहे किंवा काया आन काया अपान चालू आहे, त्या प्रवाहाशी सुरुवातीला एकरूप व्हावं लागतं. मग आपण नॅचरली आपोआप कायेमध्ये उतरतो. काया जिवंत आहे, त्याच्यामध्ये जाणीव आहेत, फिलिंग्ज आहेत, त्याच्यात सुखदुःख आहे. त्यातलं दुःख हा आपला प्रॉब्लेम आहे जीवनात. सुख हा प्रॉब्लेम नाही. पण सुख हा प्रॉब्लेम तेव्हा बनतो जेव्हा आपण त्याच्यात अडकून पडतो, कारण मग दुःख विसरतो. आनंदात सुखात अडकून पडलं की दुःख विसरतो. दुःख विसरलं का दुःखाचा प्रश्न तसाच राहतो. दुःखाचा प्रश्न सोडून मग आनंदात रमायला हरकत नाही. ते आपोआप नॅचरलीच होईल. मग काय बाकीचा आनंद शोधायचा आणि सुख शोधायचं आवश्यकताच नाही जर दुःखमुक्ती मिळाली तर. म्हणजे निर्वाण मिळालं, निब्बाण मिळालं, बुद्ध बोध झाला, त्या अवस्थेपर्यंत पोहोचलो का मग ते परमं सुखं प्राप्ती होते. निब्बाणं परमं सुखं. जिथं निब्बाण प्राप्ती होते, जिथं बोधी मिळते, तिथं परिपूर्ण सुख आहे. त्याच्यामुळे सुख आणि दुःख हे दोन्ही विषय राहत नाहीत, कारण ती स्थिर अवस्था आहे. ती समाधी, सम्यक समाधीची अवस्था आहे. तिथं भटकंती नाही, तिथं विचलन नाही, तिथं टेन्शन नाही, तणाव नाही, दुःखाचा लोलेश नाही. तर ते आपल्याला पाहिजे. ती गरज आहे. पाहिजे म्हणजे इच्छा म्हणून नाही, ती गरज आहे. कारण मन त्याच्यासाठी तडफडतंय, धडपड करतंय. स्पंदनं चपलं चित्तं. हे स्पंदन करणारं चित्त, चपळ असणारं चित्त, धावपळ करणारं चित्त, ते मुक्ती शोधतंय ते. कारण त्याला शांतता पाहिजे. तर त्याला कशी शांतता मिळेल हे त्याला कळत नाही, कारण ते अविद्येमध्ये आहे, अज्ञानाच्या अंधकारात आहे, ते अजागृत आहे, म्हणजे सतीमध्ये नाही. म्हणून त्याला आधी जागृत करणं हे काम आपल्याला प्रयत्नपूर्वक करावं लागतं आणि सातत्यानं करावं लागतं. सातत्यानं म्हणजे 24 तास करावं लागतं, जमलं तर. 24 तास नाही जमलं तर कारण 24 तासातले 7-8 तास आपल्या झोपण्यात जातात. तर मग 15-16 तास करा. त्या 15-16 तासातले 8-10 तास काहींना वाटतं आपल्याला 8-10 तास काम करायचं, मग कधी करायचं हे? ठीक आहे, ते 10 तास सोडा, मग 5 तास करा. नाही, 5 तासामध्ये पण काही बाकीचे कामं असतात. बाजार हाट असतो, मार्केटिंग असतं, फॅमिलीचं बघावं लागतं, लग्न समारंभ अटेंड करावे लागतात, काही बाकीचे उपद्व्याप पण करावे लागतात. त्या 5 तासातले ठीक आहे, 2-3 तास उपद्व्याप करा, 2 तास तरी साधना करा, 2 तास तरी प्रॅक्टिस करा, 2 तास तरी जागृतीचा अभ्यास करा. त्याच्यात आपला आळस असू असू शकतो, त्याच्यात आपला टीव्ही असू शकतो, मनोरंजन असू शकतं. तर 1 तास त्याच्यात जाऊ द्या, 1 तास तरी प्रॅक्टिस करा. पण त्या 1 तासामध्ये मनामध्ये इतके विषय असतात, इतके विचार असतात, इतक्या इमोशन्स असतात,
इतक्या विकृती असतात. कामछंद, व्यापाद म्हणजे द्वेष, इंद्रियांचे विषय म्हणजे भटकंती, कामछंद, व्यापाद, थिनमिद्ध म्हणजे जडत्व, उद्धच्च कुकुच्च म्हणजे हे करू का ते करू, इकडे जाऊ का तिकडे जाऊ. त्या एक तासामध्ये हे पण चाललेलं असतं. त्याच्यामुळे त्या एक तासात तो एक तासही पूर्ण आपल्याला साधना करता येत नाही, नाही जमत म्हणतो. त्याचं कारण हे बाकीचे एक 23 तास असतात खरं म्हणजे. ते एक तास त्याला कारण नसते, बाकीचे 23 तास त्याला कारण असतं. 23 तास तुम्ही काय करता त्याच्यावर 24वा तास अवलंबून आहे. तर त्या 24 तासामध्ये हे सगळं 23 तासातली गडबड असते, किंवा मागची मागची पण भूतकाळात जे आपलं ज्याच्यात जसं आपण जगत आलो ते सगळं आपलं जीवन. त्या एक तासातला आपल्याला अर्धा तासही समजा जागृतीचा अभ्यास करायला मिळत नसेल, अर्धा तास सोडा, 15 मिनिट तरी करता येतं का? तर तेही अवघड असतं. म्हणून बुद्धांनी सोपा मार्ग सांगितला, ते सोडून द्या सगळं. हे 1 मिनिटन, 15 मिनिटन, तासभरण मी दिवसभर बसल आणि अमुक करेन, काही करू नका. या क्षणातला जो श्वास चालू आहे शरीरामध्ये, कायेमध्ये, तेवढाच विषय घ्या डोक्यात. म्हणजे वर्तमानातला जो श्वास आहे, जे शरीर आतून आत घेतं बाहेर सोडतं, एवढाच विषय डोक्यात घ्यायचा. आणि हा विषय 24 तास डोक्यात ठेवायचा. 24 तास म्हणजे कंटिन्यू. कारण 24 तास हे घड्याळाचे 24 तास झाले. आपल्या आपल्या जीवनाला घड्याळ लागू नाही पडत. आपलं जीवन श्वासावर चाललेलं आहे, आपल्या हार्ट बिटिंगवर चाललेलं आहे, आपल्या बाकीच्या ज्या जाणीव आहेत त्याच्यावर आपलं जीवन चाललेलं आहे. तर ते त्या जीवनातल्या ज्या जाणीव आहेत, ज्या फिलिंग्ज आहेत, ज्या स- ज्या ज्या संवेदना आपल्याला होतात जाणीवांच्या, त्या आपल्या इमोशन्स आहेत, आपले विचार प्रक्रिया आहे, यानुसार आपलं जीवन चाललं. आपलं जीवन घड्याळानुसार नाही चाललं. आपलं जीवन जाणीवांनुसार चाललेलं आहे. त्यामुळे घड्याळावर प्रॅक्टिस करायची नाही. श्वास श्वास, काया, जाणीवा, चित्त, हे पाहिजे ते नकोची धावपळ, विचार प्रक्रिया, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, ऍक्टिव्हिटी, हे सगळ्यामध्ये आपली सती जागृती झिरपली पाहिजे, ऍब्झॉर्ब झाली पाहिजे. आणि मग त्यातला कार्यकारण भाव, त्यातले सगळे बरे वाईट अनुभव, चांगलं वाईट सगळं, त्यातले उपद्व्याप पण, आणि त्यातले गुण पण, त्यातले अवगुण पण, त्यातली सुख दुःख, लोभ द्वेष, यश अपयश, निंदा स्तुती, सुख दुःख, सगळे सगळं जे आहे ते सगळं आपल्याला एक एक करून आपल्याला अभ्यासता येतं. आणि मग आपण स्थिरतेमध्ये येतो, समाधीमध्ये येऊ शकतो. एकाएकी येत नाही. जेव्हा आपल्याला ह्या गुणावगुणांचा आपल्याला तपास लागतो, सतीमुळे, जागृतीमुळे जे आपल्याला, ज्या कमतरता आपल्याला जाणवतात, ज्याचा परिणाम दुःख आहे, यातना आहे, डिस्टर्बन्स आहे, ताणतणाव आहे, हे जेव्हा या सती जागृतीला जाणवतं, ती सती, ती जागृती, ते जागृत मन, ते प्रश्न स्वतः सोडवतं. कारण त्याची ती गरज आहे. आणि मग ते चित्त, ते मन विमुक्तीकडे जातं, मुक्त होतं. जागृती सगळे प्रश्न सोडवते.
म्हणून मध्य मार्ग हा जागृतीचा मार्ग आहे. आणि या मध्य मार्गाची जी 8 अंग आहेत, आता काल अशोक मस्केच म्हणत होते की जर अष्टांग मार्गावर अभ्यास घ्या, अष्टांग मार्गावर वेगळा अभ्यास पण घेऊ शकतो, किंवा आता आपण अष्टांग मार्गावरच बोलतोय. कारण आता आपण जे बोलतोय, जे समजून घेतो, धम्म, सत्य, जीवन जे आपण समजून घेतो, ही समज म्हणजे सम्यक दृष्टी आहे. जे समजलं त्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण जो संकल्प करतो, ठरवतो, हा हे मला असं असं समजलं, आता मी त्यानुसार प्रॅक्टिस करीन, तर तो संकल्प आहे. त्या संकल्पाचे वेगळे वेगळे जे सद्गुण आहेत त्या सम्यक संकल्पातले, त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो अभ्यासाला. म्हणजे अष्टांग मार्गाचा स्वतंत्र अभ्यास केला पाहिजे, त्याच्याशी मी सहमत आहे. परंतु आपण जे बोलतो तो त्या अंगानच बोलतो. आणि आणि ही ही सर्वांगीण जागृती जसजशी डेव्हलप होत जाते, तसतसा अष्टांग मार्गाचं ज्ञान किंवा भान हे पण क्रमाक्रमाने विस्तारत जातं. सम्यक संकल्प जसा आहे तो आपण काही सम्यक दृष्टीनुसार ठरवतो की मला समाधीच्या मार्गावर किंवा निर्वाणाकडे जायचंय. म्हणजे आता समाधी म्हणजे सम्यक समाधी, म्हणजे 8वं अंग आलं याच्यामध्ये. पहिला अंग सम्यक दृष्टी अंडरस्टँडिंगचा आहे, समज आहे, संकल्प हे ठरवतो, त्यानुसारच आपण बोलतो. मग तिथं आपण खोटं बोलत नाही, तिथं उद्धट बोलत नाही, तिथं निंदाजनक बोलत नाही, उपद्व्यापाची भाषा करत नाही. तेही सम्यक वाचा आहे. म्हणजे मुसावादा, फरुस्स वाचा, संपफलाप वाचा, पिसून वाचा. हे खोटं खोटं आपण बोलत नाही इथे, कारण सत्याविषयी बोलतो. खोटं बोलत नाही आपण, कठोर बोलत नाही आपण, निंदाजनक बोलत नाही आपण. अं, अं, म्हणजे आपण असत्य बोलत नाही आपण, फरुस्त म्हणजे कठोर वाचा बोलत नाही आपण, पिसून वाचा म्हणजे निंदाजनक निंदाजनक आपण बोलत नाही, कोणाच्या कुटाळक्या आपण करत नाही, दुसऱ्याचे धुणं आपण धुत नाही बसत आपण, हिताचं काय ते बोलतो. ते पिसून वाचा, त्याच्यापासून म्हणजे निंदाजनक वाचेपासून आपण सावध राहतो. आणि चौथं जे आहे ते संप फलाप वाचा, म्हणजे व्यर्थ बडबड. आपण व्यर्थ बडबड नाही करत. जिथं सती असते, जागृती असते, तिथं व्यर्थ बडबड येऊ शकत नाही. आपोआपच अर्थपूर्ण शब्द आपल्यातून निर्माण होतात. सम्यक वाचा. आणि हे सगळं असेल तर तुमची जी कृती असते ती आपोआपच शिलाचरणाकडे वळते. म्हणजे पानाती पात किंवा अदिन्न दाना, कामे सुमिच्छाचारा, या कृतीतून आपण आपोआपच बाजूला पडतो. म्हणजे कर्मांत सुधारतात आपले, ऍक्शन कृती, शारीरिक कृती आपली सुधारते. सम्यक कर्मांत. आणि जर आपण हे धम्मजीवन हे अं, उच्च दर्जाचं जीवन, त्याला पवित्र म्हणायचं असेल तर पवित्र म्हणा, तर उच्च दर्जाचं जीवन जे दुःखमुक्तीकडे निघालेलं आहे, तर आपली आजीविका, आपलं जी जीवन जगण्याची पद्धती जी आहे ती कधीच आपण चुकीची निवडू शकत नाही. कारण आपण त्या मार्गाने चाललो तर आपण आपली लाईफस्टाईल जी आहे, आजीविका जी आहे, बाबासाहेबांनी त्याला लाईफस्टाईल म्हटलेलं आहे, तर ही जी जीवनशैली आहे, ही जीवनशैली आपण आपोआपच व्यवस्थित करून घेतो. सम्यक आजीविका. आणि ह्याच्यासाठीच आपण प्रयत्न करतो, तो सम्यक व्यायाम आहे. म्हणजे सब्ब पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान सासनं. म्हणजे बुद्धांची शिकवण काय आहे, तर पाप कर्म करू, वाईट काम करू नका, त्याच्यासाठीच आपण प्रयत्न करतात.
आधी वाईट कर्म करत असू तर त्याच्यातून आपण बाहेर पडतो आणि नवीन वाईट कर्म करत नाही. आधी जर आपण चांगलं कर्म करत असू, वागत असू, तर ते वागणं, चांगलं वागणं चालू ठेवायचं आणि आणखीन चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे सब्ब पापस अकरणं कुशलस उपसंपदा. आणि हे करता करता आपापच चित्तशुद्धी होते. स्वचित्त शुद्धी, स्वचित्त परियोदपनं. स्वतःची चित्तशुद्धी होते. एतन बुद्धानं शासन, ही बुद्धाची शिकवण आहे. तर हा सम्यक व्यायाम आहे. आता काय राहिलं? सगळं झालं. हा, अष्टांग मार्ग झाला. जे सातवा अंग आहे सती, हा तर आपला मुख्य विषय आहे, सम्यक सती. कारण ते हा, भान आल्याशिवाय हे अष्टांग मार्ग सुरूच होऊ शकत नाही. सातवा अंग. सातवा अंग. आणि आपल्याला आपल्याला जीवन स्थिर बनवायचंय. स्थिर म्हणजे निष्क्रिय नाही. स्थिर म्हणजे विचलन कमी झालं पाहिजे, दुःख कमी झालं पाहिजे, यातना कमी झालं पाहिजे, टेन्शन कमी झालं पाहिजे. सुखम सेती आलं. सुखम सेती म्हणजे सुखाची झोप. सुखाची झोप म्हणजे बिनघोर घोरायचं नाही. सुखाची झोप म्हणजे सुखाची झोप म्हणजे शांतपणे तुम्ही म्हणजे 2 तास झोपा, पण 2 तास विश्रांती घ्या. तर ते 2 तास पूर्ण विश्रांती घेतो, कारण डोक्यात असं काही उलट पालट काही केलेलं नसतं, त्यामुळे डोक्यात विचार येतच नाही ते. कारण तुम्ही अष्टांग मार्गावर आले, तर डोक्यामध्ये उलटे पालटे विचार येतच नाही. मी त्याचं असं करेन, ही आता असं करेन, आणि तो तसं करतो आणि ही तसं करतो. ते हे उपद्व्याप जे अं, दुसऱ्यांची धुणी धुण्याचं जे काम आहे, ते माइंड आपोआपच कमी करतं. ते सुखाने झोपणार ते. सुखम सेती. तर ती समाधी, समाधीमध्ये तर आणखीन म्हणजे त्याच्यामध्ये मन पूर्णपणे स्थिर आहे, चित्त पूर्णपणे स्थिर आहे. सगळी काया, धम्मं कायेन पसती. जेव्हा ह्या कायेमधले धम्म हे जाणवतात, तेव्हा ते धम्म, त्यातला विस्कळीतपणा, त्यातला अधम्म संपतो. त्यातलं जे धम्म नाही ते संपतं. फक्त धम्म शिल्लक राहतो. नुसता धम्म नाही, सद्धम्म शिल्लक राहतो. म्हणजे बाबासाहेबांनी जे 3 भाग केले, धम्म अधम्म सद्धम्म, आपापच समाधीमध्ये आपण त्या ह्याच्यात येतो. तर हा मार्ग आहे. चला, आज आपण बोलता बोलता सती धम्मचिंतनामध्ये आपण अष्टांग मार्गावर पण थोडस चिंतन केलं शेवटी. सुकम शेती. सुखाची झोप पाहिजे माणसाला. कुशल कर्माचा फळ. सुकम शेती. सुखम शेती म्हणजे चित्त शांत पाहिजे. चित्त शांत पाहिजे, मन शांत पाहिजे. ती प्राप्ती झाली का बाकी काय झोपायचंच काम आहे, मग दुसरं काय काम. जागृत झोपायचं काम आहे. आता सुद्धा मन स्थिर आहे, शांत, म्हणजे ते आतमध्ये शांत आहे. ते बाहेर बोलतोय, बाहेर सक्रिय आहे, आतमध्ये शांत आहे. आपल्याला झोपायला डोळे बंदच केले पाहिजे असं काय नाही. असं म्हणतात, बुद्ध फक्त तास 2 तास किंवा 3 तास विश्रांती घेत होते, झोप न. आपल्यासारखी झोप नव्हती त्यांची. ती विश्रांती, झोप कशासाठी, म्हणजे आडवं का व्हायचं, तर ती गरज आहे शरीरात. कारण त्याला जास्त ताण दिला तर ते पुढचं काम नाही करू देणार तुम्हाला. म्हणून त्याला थोडस समांतर करा जमिनीशी, विश्रांती घ्या. तर मी पण आता विश्रांती घेतो, म्हणजे थांबतो इथे.
जो धम्मविषय करतो म्हणजे शोधतो स्वतःला, त्याला कोणाच्या सांगण्याची गरज नाही. तो स्वतः ते करणार आणि स्वतःच एक काम केलं पाहिजे. तत्तदीप भव. म्हणून ते जास्त सांगण्याचं काम नाही. सांगण्याची, ते काय म्हणतात ना, शहाण्याला समजने वाले को इशारा काफी है. तसा हा प्रकार आहे. ज्याला समजतं, संपलं त्याचं काम, त्याला काहीच नाही दुसरं. जो समझता है उसे कोई ज्यादा बताने की आवश्यकता नहीं. बरोबर आहे. मगाशी एक मिनिट, मन परत बोला. आपण मगाशी मन आणि चित्त ह्याचा असा वेगळा संबोधन करत होतो मला वाटतं. वेगळंच आहे आप- ते. बोलता बोलता तर आपण त्याला मन आणि चित्ताला वेगळं, हो. जसं मन म्हटल्यावर आपण त्यातले थॉट्स, फिलिंग्स, इमोशन्स, काय परसेप्शन्स म्हणा किंवा मेमरी असं म्हणतो आपण. तसं चित्ताला कसं म्हणू शकतो आपण वेगळं, मनाच्या विरहित असं कसं म्हणू शकतो? त्याला मन कसं म- इंटरप्रिट? मन हा शब्द जो आहे ना, तो खरं म्हणजे मनोधम्माच्या अर्थाने, धम्माच्या अर्थाने मन हा शब्द आहे. ते आता कसं आहे की आपल्याला आपलं आपल्या ज्या संज्ञा आहेत, आपले जे शब्द आहेत, इतके गुंतागुंतीचे झालेले आहेत की जे सोपं आहे ते हरवलेलं आहे. ते बुद्धांनी जे काया काया समजते आपल्याला, जे ही भौतिक काया जी आहे ती समजते आपल्याला, ती स्थूल आहे. त्याच्यामध्ये घनता आहे. त्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, जे जे धातू आहे, त्याच्यामुळे ते घनता जी आहे, सॉलिड आहे, ते सॉलिड समजतं. आता सॉलिडच्या पुढचं जे आहे, त्याला कॉन्शियसनेस, ज्याला चित्त म्हटलेलं आहे, ऍक्च्युअली दोनच आहेत. चार पण नाही, दोनच आहेत. त्याला नामरूप म्हटलेलं आहे, म्हणजे बॉडी आणि माइंड. नाम म्हणजे ज्याच्यामध्ये संज्ञा आहे, सगळ्या शब्द आहेत. जसं आता सती शब्द आहे, तुम्ही आता म्हणता तो चित्त शब्द आहे, मन शब्द आहे, जाणीवा शब्द आहे, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, धम्म, सद्धम्म, अधम्म, आपण सगळे शब्दच बोललो, सगळ्या संज्ञाच बोललो, सगळे शब्दच बोललो आपण. आता त्याच्यामध्ये हा चित्त आणि मनो, मन, मन म्हणजे ऍक्च्युली मनो, पालीमध्ये मनो, त्या मनोमध्ये किंवा मनामध्ये मनोधम्म आहे. त्या धम्म म्हणजे ती विचार प्रक्रिया आहे. मनोधम्म म्हणजे ऍक्च्युली थिंकिंग प्रोसेस आहे ती, किंवा अंडरस्टँडिंग प्रोसेस आहे ती. त्या अंडरस्टँडिंग प्रोसेसमध्ये चित्त पण एक विषय आहे. त्याच्यात इमोशन्स आहेत जे चेतवतात चित्त. आता ऍक्च्युली तो मनाचाच भाग आहे, म्हणजे मेंदूचाच भाग आहे. मेंदू एका बाजूला विचार पण करतो, दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये भावनांचं केंद्र पण आहे. आता सायन्स पण सांगतं काय तुमचं अमिगडाला किंवा काय ते ग्लँड, ते सगळं ग्लँडशी संबंधित आहे, ग्रंथीशी संबंधित आहे. तर त्या इमोशन्स क्रिएट होतात, म्हणजे त्या ग्रंथी स्रावतात आणि त्या रक्तामध्ये मिसळतात. त्यानुसार भावना तयार होतात किंवा त्यानुसार त्या व्यक्त होतात. त्याचं ऍक्शन मध्ये रूपांतर होतं. असं ते एक आहे. पण आता ती आपल्याला भाषा समजत असेल तर चांगली गोष्ट आहे, सायन्सची भाषा. नसेल समजत तर आपल्याला डायरेक्ट उतरून डायरेक्ट अनुभव घेत घेत स्वतःचा अभ्यास करावा लागतो. तुमचा जो प्रश्न आहे चित्त आणि मन, तर याला तुम्ही विचार आणि भावना असे आपले व्यावहारिक शब्द आपण वापरू शकतो. विचार आणि भावना, विचार आणि भावना, थिंकिंग प्रोसेस आणि इमोशनल प्रोसेस. आता थॉट. ह्याच्याशी संबंधित बरेच सायकोलॉजिकल ट्रेनिंग आहेत किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग आहे, जसं इमोशनल इंटेलिजन्स आहे किंवा रॅशनल थिंकिंग म्हणतात, किंवा ते आता काही नाही का शास्त्रज्ञांनी आर एस बेटी, राईट राईट. रॅशनल आर ई बी टी, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थिंकिंग, असं एक काही ते ट्रेनिंग आहे. तर
एकच गोष्ट असते, पण ज्याला जसं दिसतं जाणवतं तसं तो ते शब्द संज्ञा शब्द निर्माण करतो आणि त्याला जे समजलंय ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. हम्म. असा तो मुद्दा आहे. त्यामुळे शब्दांच्या शब्दांच्या सागरात आपण जर हरवलो ना, तर मग ते मर्म किंवा जो अर्थ आहे तो हरवतो. म्हणून खरं म्हणजे म्हणजे चित्ताला आपण थॉट्स आणि इमोशन्स असं म्हणू शकतो का? चित्ताला इमोशन्स म्हणू शकता हा. आणि थॉट्सला मन म्हणू शकता. अच्छा, ठीक आहे. म्हणजे इमोशन्स म्हणजेच चित्त असं म्हणतो का? चित्त, हा. अच्छा, आणि ओके, ठीक. ते दोन्ही म्हणजे असं फार असं क्लिअर असं हे दोन्ही एकत्र पण आहे. कारण हा. चित्तानुसार विचार प्रक्रिया गतिमान होऊ शकते किंवा प्रदूषितही होऊ शकते. ते राईट, राईट. भावनानुसार भावनांचंच जास्त काम असतं विचारांना गती देण्याचं. भावना म्हणजेच इमोशन्स ना. इमोशन्स. हम्म. आणि कधी कधी विचार आल्यावर समजा आता इंद्रियांचे काही विषय समोर आले तर त्याच्यानुसार जे विचार निर्माण होतात त्याच्यानुसार इमोशन्स पण क्रिएट होतात. बरोबर आहे. इमोशन्स नॅचरली क्रिएट झाले त्यानुसार विचार पण उद्दीपित होतात. याचा अर्थ त्या म्युच्युअली डिपेंडंट आहेत त्या गोष्टी, हम्म. एकमेकावर अवलंबून आहेत त्या. त्या हम्म. म्हणायला वेगळ्या आहेत पण त्या एकत्रित पण असू शकतात. हम्म. आणि जाणीवा पण ज्याला आपण वेदना म्हणतो त्याही त्याच्याशीच कनेक्टेड आहे, कारण या वेदनांमुळे सगळं जाणवतंय. फिलिंग्स आहे, बरोबर. फिलिंगमुळेच सगळं विचार फील होतात, चित्त फील होतं, बॉडी फील होते, बोलणं फील होतं, श्वास फील होतो, शब्द फील होतात, हिअरिंग फील होतं, सगळं सगळं फील होतं ना. जे दिसणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श सगळं ते फील होतंय. म्हणून वेदना ही हा सगळा आपला जो प्रवास आहे हा वेदनांचा प्रवास आहे असं मी म्हणतो. फिलिंग्स. वेदनांची जागृती आहे आणि वेदनांच्या जागृतीमध्ये हे सगळं येतं. म्हणून वेदना हा बेस आहे. फिलिंग्स म्हणता येईल. हा, कारण सगळं फील होतं. फील होत. जिवंतपणा, त्याला मी जिवंतपणा म्हणतो. आपला जो जिवंतपणा तो फील होतो ना, आपण जिवंत आहोत. आणि आळस असलं तरी आपण म्हणतो हा मला आळस आला. हम्म. जडत्व आलं तरी आपण म्हणतो जडत्व आलंय, फील होतं. आणि उत्साह असला तरी आपण म्हणतो मला माझ्यामध्ये उत्साह आहे. मला आनंद झाला ते आपण फिलिंग मध्ये येतं. मला फिलिंग दुःख झालं यातनं ती मला ते ते पण फिलिंग मध्ये येतं. म्हणजे असं सगळं नंतर नंतर काय आहे, शब्द जे आहेत ना हे शब्द एकदा अर्थ माहिती करून घेतलं ना तर हम्म. ते थोडे बाजूला केले पाहिजेत असं माझं मत आहे. आणि हे बरेच वेळेस सरळ असतं ना की. सरळ शोध घेतला पाहिजे. डायरेक्ट हम्म. डायरेक्ट उतरा आणि डायरेक्ट शोधा. हम्म. काही काही श्वासाला श्वास म्हणू नका, कायेला काया म्हणू नका, जाणीवांना जाणीवा म्हणू नका, चित्ताला चित्त म्हणू नका, विचारांना विचार म्हणू नका, कशालाच काहीच म्हणू नका. जस्ट कीप सायलेन्स. आणि त्या त्या शांततेमध्ये संशोधन होतं. ती सती म्हणजे शांतताच आहे. हम्म. ते भान जे आहे ते भानामध्ये शब्द नाहीत. शब्द नाहीत, बरोबर. शब्दांचं भान आहे पण भानामध्ये शब्द नाहीत. हम्म. बरोबर. कायेचं भान आहे पण भानामध्ये काया नाही. हम्म. विचारांचं भान आहे पण भानामध्ये विचार नाही. हम्म. म्हणजे डोळ्यांना दिसतं पण दिसणं म्हणजे डोळे नाहीत. हम्म. डोळ्याचं मना ते कार्य आहे. मनाची संज्ञा ही प्रक्रिया म्हणता येईल का? जसं मनाची थॉट, संज्ञा मनात मन मन नावाची गोष्टच नाही. विचार, विचार, मन विचार. नावाची मन नावाची गोष्टच नाही. हा, पण त्या प्रोसेसला जे म्हणतो आपण ऍक्टिव्हिटी आहे, ती ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी, हा ना, मग हा, प्रोसेस आहे ती. ती प्रोसेस तर आहे, ऍक्टिव्हिटी प्रोसेसला आहे. आपण माहिती आणि म्हणू शकतो, त्याला नाही का? आपण नाव देतोय फक्त, परंतु ते त्याच्यामध्ये चित्त येऊ शकतं का? चित्त हे पण चित्ताचं पण इमोशन अस्तित्व नाही म्हणजे मग. मनाच्या त्या त्या ऍक्टिव्हिटी अर्थाने चित्ताचं पण अस्तित्व नाही मग.
चित्त सुद्धा एक ऍक्टिव्हिटी आहे. जेव्हा इमोशन्स क्रिएट होतात, हा हे चित्त आहे. राईट राईट. विचार निर्माण, हा हे मन आहे, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आणि आपण शेवटी ऍक्टिव्हिटीजला धरून ते गती, राईट. ऍक्टिव्हिटी म्हणजे गती, त्या ते गती. ऍक्टिव्हिटीजला धरून आपण निरीक्षण केलं पाहिजे. राईट राईट. बरोबर. आपण शब्दात जेवढं अडकून पडतो तेवढं आपण त्याच्या अर्थापासून वेगळं होतो. म्हणून बरेचदा आपल्याला ते शब्दात हरवून जाणार, म्हणून आपण बोलतो फार. नतावत म्हणून म्हटलंय, नतावता धम्मधर होती यावता बहुभासती. जो खूप बोलतो म्हणून तो धम्मा त्या मार्गावर आहे असं नाही. योच अपंपी सुत्वानंद, म्हणजे थोडंच माहिती करून घेतो, थोडंच ऐकतो, म्हणजे आजच्या भाषेत थोडंच वाचतो, थोडंच ऐकतो. योच अपंपी सुत्वानंद धम्मं कायेन पसती. कायेत उतरतो आणि धम्म पाहतो, तो शब्दात अडकत नाही. बरोबर. शब्दानंतर विरघळतात. विरघळले पाहिजेत. शब्दविरहित साधना पाहिजे. हा, शब्दविरहित अर्थ लागला पाहिजे. बरोबर. म्हणजे जसं आता हवेला आपण हवा म्हणतो, पण कुठे आहे हवा? समजतं ते हवा एक्सपिरियन्स. कशाला म्हणतात ते समजतं, हवा शब्द वापरायची गरज नाही. ते अनुभूती आहे. तो अनुभव आहे. तसं शब्दांचे अनुभव आले पाहिजेत. प्रत्येक शब्दाचा अनुभूती जेव्हा येते तेव्हा शब्दांचं काही काम नाही. पण चित्ताला आपण फिलिंग्स म्हणतो, मनाच्या प्रोसेस मधलं तो एक पार्ट आहे. तर चित्त आणि मन असं म्हणू शकत नाही, तो मनातली प्रोसेस म्हणावं लागेल ना. ती सगळी टोटल कॉन्शियसनेस मधली प्रोसेस आहे, जिवंतपणातली प्रोसेस आहे. प्रोसेस आहे. ओके 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 ओके. थँक्यू. तर थांबूया का आपण? किती वाजले? 9:06 झाले. कोणाचा काही इमिजिएट प्रश्न असेल? सुनील साळवे नाही सर. ओपन केलाय का? हा सर, एक गोष्ट शेअर करायची होती. हा हा. म्हणजे आपण जे एक सजीव प्राणी आहे, तसं म्हणजे जीवशास्त्राच्या भाषेमध्ये ना मेंदूला एक म्हणजे वेगळा असा सजीव प्राणी कन्सिडर केला जातो, की जो आपल्याला म्हणजे पूर्ण कंट्रोल करतो. वनस्पती पण सजीव आहेत ना, ज्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी चालू आहे, हा. त्याच्यामध्ये काहीतरी बदल होत चाललेला आहे, ते सगळं सजीव आहे. ते सजीव आहे म्हणूनच तर त्याच्यामध्ये काहीतरी कृती चाललेल्या आहेत, काही सिस्टम काम करते, काहीतरी घडामोडी चाललेल्या आहेत. म्हणून बीज 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 जरी किती वर्ष पडून राहिलं, पण त्याला ते योग्य खत पाणी मिळालं, हवा मिळाली त्याला, तर त्याच्यातून अंकुर फुटतो. म्हणजे त्याच्यामध्ये जीव धारणेचा गुणधर्म आहे. म्हणजे जे निर्जीव आहे ते सगळं निर्जीव नाही, त्याच्यामध्ये सजीवतेचे गुणधर्म आहेत. हा, म्हणजे आता जेवढं खोलात जाता परत ते शब्द कमी पडतात, तर आपण त्याला आपण हे नाही करू शकत. सर, जागृतीमध्ये जो अष्टांग मार्ग दडलेला आहे, हे आज नव्याने थोडस लक्षात आलं, म्हणजे जाणून दिलं तुम्ही. जागृती म्हणजे त्याच्यात असती आहेच आहे ना. तो अष्टांग मार्गच म्हणजे सेपरेट नाहीये, तो जागृतीमध्ये सगळं इन्क्लूड येतो. धम्मातला कोणताही विषय सेपरेट नाही. कोणताही विषय घ्या, कोणताही शब्द घ्या, तो एकच आहे. तो सगळं एकाच धम्म सागरातले बिंदू आहेत. म्हणून धम्माला महासागर म्हटलेला आहे. आणि महासागरातला कोणताही थेंब घ्या, तो धम्माचा धम्म आहे. एकाच थेंब आपण कसं एखाद्याचं रक्त तपासायचं तर सगळं रक्त थोडंच काढून घेतो आपण. एकच एवढंच घेतलं जातं पूर्वी, ते नाही का, काचेवर एवढंच ते पांगवायचे आणि त्याच्यातून त्या काय पेशी पाहायचे आणि सांगायचे जे काय पाहिजे ते. मला पॅथॉलॉजी मध्ये ते काय चालतं मला माहित नाही, रक्त तपासतात म्हणजे काय का, पण किती एवढंच घेतात आणि अख्ख्या याचं ते स्वीट हाऊसाच्या ते म्हणजे तेवढंच पाहिजे. धम्म सुद्धा पाहायचा असेल ना तर थोडंच पाहिजे, एकच शब्द घ्या. आता आपला एकच शब्द चाललाय, सती 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 सती, बाकी काहीच आपण कारण सतीमध्ये सगळंच आलं. मग
सतीमध्ये जागृती, जागृतीमध्ये सगळंच आलं. म्हणजे सूर्य आणि प्रकाश म्हणतो आपण, एकच शब्द वापरतो, सूर्य आणि प्रकाश, दिवस. आता याच्यात काय आलं बरं, काय काय आलं सूर्यामध्ये आणि प्रकाशामध्ये आणि दिवसामध्ये? एकच शब्द आहे. त्याचं ते फक्त त्याचं बोध करून घ्यायचं, तसं धम्माचा बोध करून घ्यायचा. त्याला एक शब्द पण पुरेसा आहे. आणि काही काही धम्मातल्या काही काही शिकवणी अशा आहेत, काही काही संप्रदायांमध्ये ते म्हणतात की काही नाही, एक एक अ अ अ हे अक्षर पण धम्म आहे म्हणतात. हे अक्षर पण धम्म आहे. तर म्हणजे काय? अविद्या. अविद्या, अज्ञान, अनपढ किंवा अंजान काय असतील ते मध्ये. अ मीन्स नॉट. अनित्य. अनित्य. अ अनित्य. मीन्स नॉट. म्हणजे नाही. म्हणजे नाही. तर त्या नाही मध्ये सगळा धम्म साठवला असं पण काहींचं म्हणणं आहे. प्रज्ञापारमिता. मध्ये शून्यता आहे म्हणतात, व्हॉइडनेस आहे. मीन्स नॉट म्हणजे काय आहे, काय याच्यामध्ये जे आहे ते नाही आणि जे नाही ते आहे. अनित्य. जे अनित्य आहे ते नित्य आहे. जे अनित्य हेच नित्य आहे. आणि जे नित्य नित्य वाटतं ते अनित्य आहे. अशी ती गंमत आहे, गंमत. तर धम्म हा विशाल आहे, गमतीदार पण आहे, गंभीर म्हटलंय त्याला. धम्माला सागराची उपमा दिली. तर सागर हा तर जसा विशाल सागर हा गंभीर असतो. आपण सागराकडे पाहिल्यावर काही काही विचार करू शकत नाही. सागर सागर आहे. थोडंफार म्हणू शकतो ह्या लाटा आहेत आणि असं आहे आणि ते तसं आहे. सागराकडे फक्त बघायचं, बाकी त्याच्यात काय नाही, त्याचं विश्लेषण नाही करू शकत. गंभीर आहे तो, खोल आहे, विशाल आहे. म्हणून लोक सागराच्या किनाऱ्यावर चिंतन करायला बसतात. आपण पण धम्मसागराच्या किनाऱ्यावर सती सद्धम्म चिंतन करतोय. सती धम्म चिंतन करतो.